नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बृहमुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर 35 जागांची इथे ॲड निघालेली आहे। तर त्या कुठल्या जागा आहेत, त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। बृहमुंबई महानगरपालिका मानव संसाधन विभाग यांची 20/2/2024 रोजी हे पत्र इथं जाहीर झालेलं आहे। बृहमुंबई महानगरपालिकेचा मानव संसाधन विभागातील मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवा भरावयाची आहेत। मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदाचा विहित अर्थ धारण करणाऱ्या व अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे ही ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्थ धारण करीत असून पात्र आहेत। त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता पुढील लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर IBPS मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। लिंक इथे दिलेली आहे। पदाचं नाव आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ। वेतन श्रेणी आहे M15 25,500 ते 81,100। भरावयाचे रिक्त पदांची संख्या आहे 38,000। गट क मधील हे पद आहे मानव संसाधन समन्वयक। तर या पदासाठी सर्वसाधारण आरक्षण इथं दिलेलं आहे। कास्ट वाईज तुम्ही या PDF मध्ये चेक करू शकतात। महत्त्वाचा पॉईंट्स आपण यात बघणार आहोत। शारीरिक सुदृढता सुद्धा इथं देण्यात आलेली आहे। तर भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचे संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। तर काही नियम आणि अटी इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही डिटेलमध्ये रीड करू शकतात। दिव्यांग उमेदवारांकरिता काही सूचना आहेत, त्या तुम्ही इथे रीड करू शकतात। ज्या व्यक्तींना आरक्षणामधून दिव्यांग आरक्षण असेल, अपंग आरक्षण असेल, महिला आरक्षण असेल, प्रकल्पग्रस्त आरक्षण असेल, तर यामधून फॉर्म फिलअप करायचा आहे। त्यांनी आरक्षणाबद्दलच्या अटी आणि शर्ती ह्या व्यवस्थित रीड करणं गरजेचं आहे। PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिले जाईल। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ऑलरेडी दिलेली आहे। वयोमर्यादा या पदासाठी जी आहे ते 18 ते 38 वर्ष आहे। मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षाचं वय लिमिट इथे आहे। तर 43 वर्षापर्यंत नॉन क्रिमिलेअर या संवर्गातील विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतात। वयोमर्यादेचा चार्ट इथे दिलेला आहे आरक्षणावाईज, तो आपण बघू शकतात। शैक्षणिक अर्हता इथे आपण लक्षात घेऊयात। तर मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाची शैक्षणिक अर्हता ही पुढील प्रमाणे आहे। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील 45% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवार SAP HCM प्रमाणपत्र धारक असावा आणि इंडियन पेरोलमधील पेरोल कॉन्फिगरेशन, रनिंग पेरोल ETC प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव त्यांना या पदाबद्दल असणं गरजेचं आहे। उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी 100 गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। संगणक अर्हता उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शैक्षणिक मंडळामार्फत मान्यताप्राप्त इयत्ता 10वी-12वी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधी विषय घेऊन उत्तीर्ण आणि त्याबद्दल CCCCC DOE ACC सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तरी तुम्ही MSCITला ऑर म्हणून हे सर्टिफिकेट तुम्ही कन्सिडर करू शकतात।
निवडीचे निकष व कार्यपद्धती, तर ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी वस्तुनिष्ठ एक्झाम ही कंडक्ट केली जाणार आहे। तर त्या एक्झामचा फॉर्मॅट साधारण असा आहे। मराठी भाषा प्रश्न 10 मार्क्स 20, इंग्रजी भाषा 10 प्रश्न 20 मार्क्स, सामान्य ज्ञान 10 प्रश्न 20 मार्क्स, बौद्धिक चाचणी 10 प्रश्न 20 मार्क्स आणि मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदाचा अर्हतेशी निगडित विषय सॅप सर्टिफाईड ॲप्लिकेशन असोसिएट सॅप HMC विथ ERP EHP7 यावर 60 क्वेश्चन 120 मार्क्सला असतील। तर 40 आणि 60 असे 100 मिनिटं या पूर्ण एक्झामला दिले जाणार आहेत। 45% जास्त गुण असणारे उमेदवार हे पुढच्या निवड सूचीसाठी कन्सिडर केले जातील। मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे। तर इथे डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे, तो तुम्ही PDF मधनं रीड करू शकतात। सो असेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। याची लास्ट डेट 24 फेब्रुवारी 2024 ते 15 मार्च 2024 ही आहे। 15 मार्चपर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे। परीक्षा शुल्क यासाठी जे कन्सिडर केलं जाणार आहे ते 1000 रुपये, खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय यांच्यासाठी 900 रुपये अशा पद्धतीने हे शुल्क लागणार आहे। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।